श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. बाळा, आजचा हा संदेश साधा नाही. हा संदेश तुला योगायोगाने मिळालेला नाही. स्वामी म्हणतात, मी तुझ्याकडे बराच काळ पाहत होतो. तुझ्या घरावर आलेल्या संकटाकडे पाहत होतो. तुझ्या डोळ्यांतील अश्रू, तुझ्या मनातील भीती सगळं मला दिसत होतं. पण बाळा, आज वेळ बदलणार आहे. लक्ष देऊन ऐक. आजचा हा संदेश जर तू पूर्ण ऐकलास तर तुझ्या घरावरचं मोठं संकट कायमचं दूर होईल. पण जर दुर्लक्ष केलंस तर ही संधी पुन्हा मिळणार नाही. बाळा, तुझ्या घरात काहीतरी बरोबर चाललेलं नाहीये. कधी पैशांची अडचण, कधी घरात भांडण, कधी अचानक आजार, कधी मनावरचं ओझं. तुला वाटतंय हे सगळं माझ्याच नशिबात का? रात्रभर झोप लागत नाही. मनात फक्त एकच प्रश्न, हे कधी संपणार? स्वामी म्हणतात, मी तुझं दुःख पाहतोय आणि आता मी शांत बसणार नाही. बाळा, आज स्वामी स्वतः तुझ्या आयुष्यात प्रवेश करतायत. ते म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ज्या घरात माझं नाव घेतलं जातं त्या घरावरचं संकट जास्त काळ टिकत नाही. तू कदाचित थकलायस, पण मी थकलो नाही. लक्ष देऊन ऐक बाळा. आजपासून तुझ्या घरात बदल सुरू होणार आहे. हळूहळू ज्या समस्या तुला मोठ्या वाटत होत्या त्या आपोआप सुटायला लागतील. स्वामी म्हणतात, मी तुझ्या घरात सकारात्मक ऊर्जा पाठवतोय. आता तुला एक छोटं काम करायचंय. आज रात्री झोपण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ हे 11 वेळा मनापासून बोल आणि कमेंटमध्ये लिहा, जय जय स्वामी समर्थ. हे केल्यावर तुमच्या घरात चमत्कार सुरू होईल. बाळा, तू खूप सहन केलंयस. कधी कोणाला सांगितलं नाही. मनातच सगळं दडवून ठेवलंस. पण स्वामी म्हणतात, आता तुला एकटं राहावं लागणार नाही. ऐक, पुढील 7 दिवसांत तुला एक मोठा संकेत मिळेल. तो संकेत असेल तुझ्या आयुष्यातील बदलाची सुरुवात. पण एक गोष्ट लक्षात ठेव, या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस. कारण ही संधी प्रत्येकाला मिळत नाही. स्वामी म्हणतात, मी तुला निवडलंय. स्वामींचे आभार मान. मनापासून म्हण, स्वामी माझ्यावर कृपा करा आणि विश्वास ठेव, सगळं काही ठीक होणार आहे. बाळा, थांब. पुढचं ऐकण्याआधी एक दीर्घ श्वास घे. कारण आज जो संदेश तुझ्या कानावर पडणार आहे तो तुझं आयुष्य बदलू शकतो. हा योगायोग नाही, हा अपघात नाही, हा स्वामींचा संकेत आहे. स्वामी म्हणतात, मी तुला निवडलंय. तुझ्या घरावर जे काही चाललं आहे ते मला पूर्णपणे माहिती आहे. रात्री झोप येत नाही, मनात भीती, घरात तणाव. पण बाळा, आज मी तुला सांगायला आलो, तुझ्या घरावरचं संकट आता संपणार आहे. बाळा, तू खूप सहन केलंयस. कधी पैशांची अडचण, कधी नोकरीत त्रास, कधी घरात वाद, कधी कोणीतरी आजारी, कधी मनावरचं ओझं. तू हसतोस पण आतून तुटलेला आहेस. स्वामी म्हणतात, मी तुझ्या प्रत्येक अश्रूला पाहिलंय. बाळा, आजपासून तू एकटा नाहीस. स्वामी म्हणतात, मी तुझ्या घरात प्रवेश करतोय. ज्या घरात माझं नाव घेतलं जातं त्या घरात अंधार टिकत नाही. तू फक्त विश्वास ठेव
बाकी सगळं मी पाहतो. बाळा, तुला कधी प्रश्न पडलाय का, हे सगळं माझ्याच घरात का होतं? स्वामी म्हणतात, काही वेळा जीवनात संकट येतात कारण आपल्याला जागं करण्यासाठी. काही वेळा आपल्या चुका, काही वेळा नशीब, काही वेळा वाईट ऊर्जा. पण आता तो काळ संपतोय. ऐक बाळा, आजपासून तुझ्या घरातली ऊर्जा बदलणार आहे. हळूहळू ज्या गोष्टी अडकल्या होत्या त्या चालू लागतील. पैशाचा प्रवाह, शांती, आरोग्य सगळं हळूहळू ठीक होईल. आता तुला फक्त एक साधा उपाय करायचा आहे. रोज सकाळी आणि रात्री श्री स्वामी समर्थ हे 21 वेळा म्हण. घरात अगरबत्ती लाव आणि स्वामींचं नाव घे. हे साधं आहे, पण याचा परिणाम मोठा आहे. बाळा, तू थकलायस, कधी कुणाकडे मदत मागू शकला नाहीस. पण स्वामी म्हणतात, तुझं ओझं आता मी उचलणार. पुढील 3 ते 7 दिवसांत तुला एक संकेत मिळेल. तो एखाद्या व्यक्तीमार्फत, एखाद्या बातमीमार्फत किंवा अचानक घडणाऱ्या घटनेतून. तो संकेत असेल, संकट संपतंय. पण लक्षात ठेव, या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस, कारण ही संधी पुन्हा मिळेलच असं नाही. स्वामी म्हणतात, मी तुला निवडलंय. डोळे बंद कर आणि मनात म्हण, स्वामी माझ्यावर कृपा करा. विश्वास ठेव, तुझं घर सुरक्षित आहे. बाळा, लवकरच तुझ्या घरात एक मोठा बदल होईल, ज्यामुळे तू म्हणशील, हा खरंच स्वामींचा चमत्कार आहे. बाळा, आता थोडा वेळ शांत बस. डोळे अलगद मीट आणि माझं ऐक. स्वामी म्हणतात, तुझ्या मनात जे चाललंय ते मला पूर्णपणे कळतं. तू बाहेरून मजबूत दिसतोस, पण आतून तुटलेला आहेस. तुझ्या घरासाठी, तुझ्या माणसांसाठी तू सगळं सहन करत आलास. कधी स्वतःच्या इच्छा मारल्या, कधी स्वतःचं दुःख लपवलं. पण बाळा, स्वामी म्हणतात, आता तुझं दुःख संपणार आहे. तुला वाटतंय खरंच असं होईल का? हो बाळा, कारण हा शब्द तुझ्यासाठी स्वामींचा आहे. ते म्हणतात, मी उशीर करतो, पण अंधार कायम ठेवत नाही. बाळा, तुझ्या घरात जे काही नकारात्मक चाललंय ते हळूहळू दूर होतं. तुला अजून दिसत नाही, पण बदल सुरू झालाय. जसं सकाळी येण्याआधी अंधार वाढतो, तसंच तुझ्या आयुष्यातील शेवटचा वाईट टप्पा चालू आहे. स्वामी म्हणतात, तू फक्त थोडा वेळ अजून धीर धर. मी तुझ्यासाठी काम करतोय. लक्ष देऊन ऐक बाळा, तुझ्या घरात जो तणाव आहे, जो राग आहे, जो गैरसमज आहे, तो आता कमी होणार आहे. लोकांचं वागणं बदलणार आहे, परिस्थिती बदलणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं, तुझ्या मनाला शांती मिळणार आहे. बाळा, खरं संकट बाहेरचं नसतं. सगळ्यात मोठं संकट असतं मनाचं. आणि स्वामी म्हणतात, मी तुझ्या मनात प्रकाश टाकतोय. आता तू एक काम कर, हात जोड आणि मनापासून म्हण, स्वामी मला शक्ती द्या, माझ्या घराचं रक्षण करा. हे शब्द साधे आहेत, पण यामध्ये शक्ती आहे. आणि लक्षात ठेव बाळा, आजचा हा संदेश प्रत्येकाला मिळत नाही. हा संदेश तुला मिळाला कारण स्वामींची नजर तुझ्यावर आहे. ते म्हणतात, मी तुझ्या घराच्या दारात उभा आहे, भिवू नकोस, मी आलोय. बाळा, आता तुला एक गोष्ट जाणवेल, तुझ्या मनात हलकं वाटेल, एक वेगळी शांती येईल.
तोच संकेत आहे, स्वामी तुझ्या सोबत आहेत. लवकरच तुझ्या घरात हसू परत येईल आणि तू मागे वळून बघशील आणि म्हणशील, हे सगळं खरंच संपलं. बाळा, आतापर्यंत तू जे काही ऐकलंस ते तुला इथंपर्यंत घेऊन आलं. पण आता जो क्षण येणार आहे तो तुझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट आहे. स्वामी म्हणतात, आता मी तुला तुझ्या आयुष्याचा खरा अर्थ दाखवणार आहे. बाळा, तुझ्या घरावर जे संकट होतं ते फक्त बाहेरचं नव्हतं, ते तुझ्या मनातही होतं. भीती, नकारात्मक विचार, हार मानण्याची भावना, हे सगळं तुला आतून तोडत होतं. पण आता तो सगळा अंधार संपतोय. लक्ष देऊन ऐक. आजच्या या क्षणापासून तुझ्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होतोय. जिथे भीती नाही, जिथे शांती आहे, जिथे आनंद आहे. स्वामी म्हणतात, मी तुझं घर केवळ संकटातून बाहेर काढत नाही, तर मी ते आनंदाने भरतोय. हो बाळा, आता तुझ्या घरात हसणं वाढेल, भांडणं कमी होतील, पैशांची अडचण हळूहळू दूर होईल आणि सर्वात महत्त्वाचं, मन शांत होईल. बाळा, तुला कधी वाटलं नव्हतं की एवढा मोठा बदल होऊ शकतो. पण स्वामी म्हणतात, जेव्हा वेळ येते तेव्हा सगळं एका क्षणात बदलतं. आता एक गोष्ट खूप काळजीपूर्वक ऐक. आज या क्षणी तुझ्यासाठी एक दार उघडतंय. संधीचं दार, सुखाचं दार आणि नवीन आयुष्याचं दार. पण बाळा, जर तू या दाराकडे दुर्लक्ष केलंस तर ते पुन्हा बंद होऊ शकतं. म्हणूनच आता तू एक निर्णय घे, विश्वास ठेवायचा की नाही. जर तू मनापासून म्हणालास, हो स्वामी, माझा तुमच्यावर विश्वास आहे, तर त्या क्षणापासून तुझं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. बाळा, आता तुझ्या घराभोवती एक दिव्य संरक्षण तयार झालं. कोणतीही वाईट शक्ती, कोणतीही नकारात्मक ऊर्जा आता तुझ्या घराला स्पर्श करू शकणार नाही. डोळे बंद कर आणि एका क्षणासाठी अनुभव घे. शांतता, समाधान आणि एक दिव्य ऊर्जा. जर तुला हे जाणवत असेल तर समज, स्वामी तुझ्या सोबत आहेत. स्वामी म्हणतात, मी तुला कधीच सोडणार नाही. कितीही कठीण वेळ आली, कितीही संकट आलं, मी तुझ्या पाठीशी उभा राहीन. बाळा, आजचा हा संदेश इथे संपत नाही. उलट हा तुझ्या नव्या आयुष्याची सुरुवात आहे. आजपासून तू वेगळा आहेस, तू मजबूत आहेस, तू सुरक्षित आहेस आणि तू स्वामींच्या कृपेने धन्य आहेस. आता शेवटी एक काम कर. मनापासून डोळ्यात पाणी आणून म्हण, श्री स्वामी समर्थ 5 वेळा. जर तुला आतून हलकं वाटत असेल, तर तुझ्या मनात आशा निर्माण झाली असेल, तर समज चमत्कार सुरू झालाय. बाळा, तुला वाटत असेल की सगळं इथे संपलं, पण नाही. आजचा हा संदेश फक्त संकट दूर करण्यासाठी नव्हता, तर तुझं आयुष्य योग्य मार्गावर नेण्यासाठी होता. स्वामी म्हणतात, मी तुला फक्त वाचवलं नाही, तर मी तुला घडवायला सुरुवात केली. बाळा, आता तुझ्या आयुष्यात जे काही होणार आहे ते सगळं एका कारणासाठी होणार आहे. तुला मजबूत बनवण्यासाठी, तुला योग्य दिशा देण्यासाठी आणि तुला तुझ्या खऱ्या शक्तीची जाणीव करून देण्यासाठी. लक्ष देऊन ऐक. आजपर्यंत तू जे काही सहन केलं ते व्यर्थ नव्हतं. प्रत्येक दुःख,
प्रत्येक अडचण तुला काहीतरी शिकवून गेली आहे. स्वामी म्हणतात, मी तुला तुझ्या अनुभवातून तयार केलं. बाळा, आता एक गोष्ट लक्षात ठेव. संकट संपलं म्हणजे परीक्षा संपली असं नाही. जीवनात पुन्हा आव्हानं येतील, पण आताचा तू वेगळा आहेस. कारण आता तुझ्या सोबत स्वामी आहेत. स्वामी म्हणतात, जेव्हा जेव्हा तुला वाटेल की तू एकटा आहेस, तेव्हा माझं नाव घे, श्री स्वामी समर्थ. हे नाव तुझं रक्षण करेल, तुला शक्ती देईल. बाळा, आता पुढे तुला कसं जगायचंय हे खूप महत्वाचं आहे. कोणाचं वाईट करू नकोस, कोणावर अन्याय करू नकोस आणि नेहमी सत्याच्या मार्गावर चाल. कारण स्वामींची कृपा त्या व्यक्तीवरच राहते जो मनाने शुद्ध असतो. आता एक छोटं वचन दे. मी चांगलं वागेन, मी कोणाचं वाईट करणार नाही, मी स्वामींवर विश्वास ठेवेन. जर तू हे वचन पाळलंस तर तुझ्या आयुष्यात कधीच मोठं संकट येणार नाही. बाळा, आता तू एका वेगळ्या प्रवासावर निघालायस. विश्वासाचा प्रवास, शांततेचा प्रवास आणि आनंदाचा प्रवास. स्वामी म्हणतात, मी तुझ्या प्रत्येक पावलावर सोबत असेन. तू पडशील तर मी तुला उचलून घेईन. तू हरवशील तर मी तुला मार्ग दाखवेन. आता डोळे बंद कर आणि मनात स्वामींचं रूप पहा. शांत चेहरा, करुणा भरलेली नजर आणि आशीर्वाद देणारा हात. हे दृश्य मनात ठेव, कारण हेच तुझं रक्षण करणार आहे. बाळा, आजपासून तू कधीच एकटा नाहीस. तुझ्या घरात स्वामी आहेत, तुझ्या मनात स्वामी आहेत आणि तुझ्या आयुष्यात स्वामी आहेत. आता शेवटी मनापासून एकदा जोरात म्हण, श्री स्वामी समर्थ. जर तुझ्या अंगावर शहारे आले असतील, जर तुझ्या डोळ्यात पाणी आलं असेल, तर समज स्वामींचा आशीर्वाद तुला मिळालाय. बाळा, आता हा संदेश संपत आलाय, पण जाण्याआधी स्वामी तुला काही शब्द सांगू इच्छितात. बाळा, तू खूप मजबूत आहेस. हो, कदाचित तुला स्वतःलाच याची जाणीव नाही, पण जे काही तू सहन केलंस ते प्रत्येकाच्या बसचं नव्हतं. किती वेळा तू तुटलास, किती वेळा तू एकटाच रडलास, पण तरीही तू उभा राहिलास. स्वामी म्हणतात, मला तुझा अभिमान बाळा. बाळा, आयुष्य कधीच सोपं नसतं. कधी सुख, कधी दुःख, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू कधीच एकटा नाहीस. जेव्हा सगळे सोडून जातील तेव्हा स्वामी तुझ्या सोबत असतील. जेव्हा अंधार जास्त वाटेल तेव्हा स्वामी प्रकाश बनतील. जेव्हा तुझं मन तुटेल तेव्हा स्वामी तुला सावरतील. बाळा, आता एक गोष्ट मनात ठसव, कितीही कठीण वेळ आली तरी कधीही हार मानू नकोस. कारण तुझ्या मागे स्वामी उभे आहेत. बाळा, तुला अजून खूप काही पाहायचंय. तुझ्या घरात आनंद, तुझ्या आयुष्यात यश आणि तुझ्या चेहऱ्यावर खरं हास्य. हे सगळं तुझ्यासाठीच आहे. स्वामी म्हणतात, मी तुझं भविष्य सुंदर बनवणार आहे. आता डोळे बंद कर आणि एक शेवटचा क्षण अनुभव घे. तुझं घर शांत आहे, सगळे आनंदी आहेत आणि तू मनापासून हसतोयस. जर तुला हे जाणवलं असेल तर समज स्वामींची कृपा तुझ्यावर आहे. बाळा, हा शेवट नाही, ही एक नवीन सुरुवात आहे. आजपासून तुझं आयुष्य बदलायला सुरुवात झाली आहे. आता शेवटी
मनापासून हात जोडून म्हण, श्री स्वामी समर्थ 7 वेळा. जर तुझ्या डोळ्यात पाणी आलं असेल, जर तुझं मन हलकं झालं असेल, तर समज स्वामींनी तुला स्पर्श केलाय. जर तू इथपर्यंत ऐकलं असेल तर तू खूप भाग्यवान आहेस. कारण स्वामी प्रत्येकाला असा संदेश देत नाहीत. कमेंटमध्ये आत्ता लिहा, जय जय स्वामी समर्थ, आणि हा संदेश शेअर करा त्या व्यक्तीला ज्याला आज याची खूप गरज आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच संदेश तुमचं आयुष्य बदलू शकतात. बाळा, स्वामी तुमच्यावर कृपा ठेवतील आज, उद्या आणि आयुष्यभर. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.